माठाची भाजी आहे ना? हा एकदम हिरवीगार भाजी आहे ग. हे काय भाजी बनवायची आज. मंडळी या भाजीचे खूप आयुर्वेदिक फायदे आहेत बरं का. सगळी घ्यायची नाही आता ही. सगळी घ्यायची. आई एवढी भाजी घेतली का? हा एवढी घेतली ना. भरपूर होईल ना याची? भरपूर होती. तर मंडळी भाजी पहा किती चांगली आहे. आपल्याला काय करायचं, डायरेक्ट अशी शेंडे घ्यायची तिची. हे बघा हे जे शेंड्यातलं बी ना ते नाही घ्यायचं, इतर असे पानं घ्यायचे आणि असे शेंडे शेंडे खुडून घ्यायचे. मंडळी आपण आहे ना भाजी धुवून घेऊ. आता मस्त खळखळ भाजी धुवून घ्यायची आहे. आणि आई भाजीला काय काय वस्तू घेणार आहे ग? भाजीला आपण मिरच्या घेतल्या, हा मीठ घेतलं, हा आणि लसूण घेतला. ह्या फक्त तीनच वस्तू ना? तीनच वस्तू घेतल्या. शेंगदाणे काही घालायचे नाही आपल्याला. बरोबर. लय चवदार होती भाजी. चवदार होती. मंडळी या भाजीचे आयुर्वेदिक फायदे भरपूर आहेत बरं का. ही भाजी तोंडी जरी लावली ना तुम्ही जेवणासोबत तरी आपली भूक वाढते आणि शरीरातली मळ साफ करते ही भाजी. आपली भूक वाढणार, मळ साफ करणार आणि रक्त पण वाढतं हिने. ही भाजी शेतात असते त्याच्यामुळे याला कुठली कीड नाही, रोग नाही, आजार नाही, कुठलं रासायनिक मटेरियल नसतं शेतात. आई चूल घेतली वाटतं पेटून ना? पेटली आता. लसूण खोडून घेते ना. मंडळी तेल टाकून घेऊ पहिलं. आई मिरच्या आणि लसूण एकत्र ठेसायचं आहे ना खालबात्यात? हा होती का मिरची? हो मिरच्या कापूनच घ्यायला पाहिजे. आई त्याच्यातच लसूण घ्यायचा का आता? तो मीठ टाकायचा लसूण. ठेसायचं आहे म्हणून भाजून घ्यायचं. हा चवदार लागत. फोडणीला टाकायची भाजी. हा हा याच्यात ना? हा सोडते. भाजी तयार होणार आता. गप्प कढाई भरली. भाजीला या फक्त दोनच वस्तू टाकायच्या बरं का, मिरच्या आणि लसूण. तुम्ही हवं तर शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकते. हो नाही? थोडा चालतो पण थोडी मिठातली चांगली लागते. आता बारीक करून घेऊ. आम्ही नुसत्या मिठातली भाजी करू करू खायचो. हा मिरच्या नव्हत्या आम्हाला. आई तू लहानपणापासून हीच भाजी खाल्लेली बरी. तुमच्या काळात काय सगळ्या जुन्याच भाज्या होत्या. जुन्या भाज्या आमच्या काळात असंच परतायची, नुसतं मीठ टाकायचं आणि खाऊन घ्यायची. मी तर लय आवडती ही भाजी. आई बाज झालं की एवढं बारीक? हा जास्त बारीक नको करायला. नाही नाही पुष्कळ घालायचे. आई याच्यात मीठ टाकून घ्यायचं का आता? थांब ना शिजू द्या थोडं. अंगचं पाणी भरपूर सुटलं आहे ना मंडळी, बघू शकता या भाजीला अंगचं पाणी किती सुटलेलं आहे. या बाई एक जीव होणार आता पाणी आणि भाजी. ते कुणी कुणी काय करतं, हे पाणी पिळून काढतं, पण हे पाणी पिळून नाही काढायचं. तसंच जीवनसत्व राहतं. हो आई एक चमचा भर मीठ भरपूर होईल कारण की भाजी भरपूर आहे ना. हा भाजी भरपूर आहे. आता मिठात बरोबर शिजेल ना? मिठात शिजती आणि चव लागते. अशी एकत्र होईल. हा एकत्र होती. मग थोडी मिरची जास्तच धरायची आणि लसूण जास्त धरायचं आहे म्हणजे आपली भाजी लय चवदार लागती. त्या भाजीची कला एवढीच आहे बनवायची, फक्त मिरची आणि थोडा लसूण जास्त टाकायचा आहे. अशी चटकदार भाजी लागते ना खायला. जेवढं रानभाज्यात जीवनसत्व आहे ना तेवढं तुमच्या कोबोत, फ्लोअर मध्ये, वांग्यामध्ये नाही. नाही बरोबर आहे. काय मस्त भाजी शिजती गाई. अशी शिजवून घ्यावं लागते. काय घमघम वास आलाय ना? काय ना. वाव मंडळी लय छान वास आला गाड्या. आणि मंडळी आम्ही शेतकरी माणसं आहोत. आज भाग्यश्री आणि मावशी गेली तिकडे सप्त्यामध्ये. घरात आजी आजोबा जुने माणसं आहेत त्याच्यामुळे रानभाजीची फार ओळख आहे. आई तांब्या आणि भाकर घेतली बरं का. झाली ना भाजी? झाली. भाजीतलं सगळं पाणी आटलं का? आटून जातं. बरेच जण भाजीतलं पाणी काढून टाकते पण पाणी आपण काढलं नाही, भाजी आटलाय. आणि काही 1-2 कप पाणी सुटलेलं राहतं, लगेच आटून गेलं. काय घमघम वास सुटलाय ना. वा वा मंडळी घमघम वास आलाय गाड्या भाजीचा. देते तू आई? देते तुला वाढून. बरोबर मला पण घेते. हा आणि तुला पण देते. मंडळी आठवणीने जेवायला आपण चव घेऊ भाजीची. काय मस्त हिरवीगार भाजी दिसते गाई. लय भारी भाजी राहते. हो ना. आता मी चव घेतो बरं का. वास लय घमघम आलाय. भाजीच भारी लागत असते.
तू पण आई जेवा. जेवते ना. डब्याच्या झाकणात तर जेव, येईन ना भाजी खाता. येते. वा 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 मंडळी, अर्धी भाकर खाल्ली हो मी. लय म्हणजे लय छान भाजी झाली. तुम्ही नेहमी बनवत जा, आम्ही नेहमी बनवत असतो भाऊ ही भाजी. आणि सायंकाळी थोडं अंधार पडायच्या आता आपण जेवलो ना, शरीरासाठी खूप चांगलं असतं. आज तुम्हाला या माठाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भाजी नेहमी बनवून खात जा. तर चला, अशाच एका आयुर्वेदिक व्हिडिओ मध्ये परत भेटूया हो नाही. हा ना. चला, तोपर्यंत धन्यवाद.